संगमनेर येथील वसंत लॉन्स मध्ये प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा झाला। या कार्यक्रमाचे व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले। एखाद्या उद्योगपतीच्या घरातील शुभ कार्याला लाजवेल असा हा सोहळा तामझामात होता। नवरा नवरीची रथावरून मिरवणूक, भरगच्च कार्यालय, वारकरी वेशातील टाळकरी, फटाक्यांची आतषबाजी, उंची पोशाख, असंख्य पदार्थांची जेवणावळ असं सगळा राजेशाही थाट होता। आता लोकांना साधेपणाने लग्न करण्याचा सल्ला देणाऱ्या महाराजांच्या मुलीच्या लग्नातील ही लाखोंची उधळपट्टी चर्चेत आली नसती तर नवलच। महाराज काही तासात ट्रोल झाले, साखरपुड्याचे व्हिडिओ व्हायरल झाले, जो तो आपापल्या बुद्धीने कमेंट करू लागला, टीका सुरू झाली। लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण या उक्तीप्रमाणे झालेल्या टीकेने महाराज चर्चेत आले। अखेर महाराजांनाही ट्रोलर्सला उत्तर द्यावं लागलं। एवढा खर्च कशासाठी केला हे सांगावं लागलं। नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वसंत लॉन्स येथे इंदोरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा साखरपुडा पार पडला। महाराजांचा राज्यभर संपर्क असल्यामुळे मोठ्या प्रमाणात निमंत्रणे दिली गेली। या कार्यक्रमाला 2000 पेक्षा अधिक लोक उपस्थित होते। लॉन्सचे एका दिवसाचे भाडे सुमारे 1.5 लाख रुपयांच्या आसपास होते। मोठ्या प्रमाणात सजवलेली वाहने आणि अन्य व्यवस्था देखील तिथे होती। जेवण साधे पण मेन्यूत विविध पदार्थ होते। भव्य सजावट, वधूवरांसाठी आगमन रथ, फॉक स्टाईलने अंगठी घालणे, फोटोग्राफर आणि रील मेकरची व्यवस्था होती। उपस्थितांसाठी जमिनीवर बसण्याची व्यवस्था होती। राजकीय मंडळीही खाली बसल्याचे दिसले। माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सत्यजित तांबे हेही जमिनीवरील गाद्यांवर बसले। खरं तर महाराज समाजातील खर्चिक चालीरीतींवर जोरदार टीका करत आलेत। साधं लग्न केलं तरी पोरं होतात हे आपल्या विनोदी शैलीतून सांगत आलेत। समाजातील वाईट रूढी परंपरा, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, गुन्हेगारी यावर ते गेली 2 दशके प्रहार करताना दिसलेत। परंतु आपल्या स्वतःच्या पोरीच्या लग्नात केलेला लाखोंचा खर्च लोकांना आवडला नाही। ज्ञानेश्वरीच्या साखरपुड्याचे व्हिडिओ व फोटो व्हायरल झाल्यानंतर ट्रोलर्स त्यावर तुटून पडले। महाराजांच्या कीर्तनाच्या क्लिप्स मॉर्फ करून त्यांच्या लेकीच्या व्हिडिओ खाली कमेंट येऊ लागल्या। राज्यभर या साखरपुड्याची चर्चा रंगली। खरं तर इतरांकडून काही अपेक्षा करताना आपण स्वतः बदल करायला हवा हे वारकरी संप्रदायाचा अलिखित नियम असतो। महाराज वारकरी संप्रदायाचे पाईक असल्याने त्यांच्याकडूनही लोकांनी साधेपणाची अपेक्षा होती। परंतु लेकीच्या साखरपुड्यात त्यांनी केलेला लाखोंचा खर्च लोकांना आवडला नाही। राज्यभरातून त्यांच्यावर टीका सुरू झाली। मुंबईतील डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनीही महाराजांवर जोरदार टीका केली। तळेकरांनी म्हटले की आम्हाला वाटले महाराज उपदेश देताना लग्न साधं केलं तरी पोरं होतात, पण येथे तर महाराजच बिघडलेत। उपदेशाच्या विपरीत वागू लागलेत। साखरपुड्याला लाखो रुपये खर्च केला, लग्नात तर कोट्यावधी रुपये खर्च केला जाईल। महाराज तुम्ही दररोज उपदेश करता लग्न साधे करा, मग तुम्हाला ही दुर्बुद्धी कशी झाली? येथून पुढे तुम्ही उपदेश देणं बंद करा। जर तुम्हालाच तसे वागता येत नाही तर तुम्ही दुसऱ्यांकडून ही अपेक्षा का करता? वारकरी पंथाला आणि कीर्तनकाराला हे शोभत नाही, अशा शब्दात सुभाष तळेकर यांनी संताप व्यक्त केला। सर्व स्तरातून टीका सुरू झाल्यानंतर महाराजांनाही उत्तर द्यावं लागलं। महाराज म्हणाले, मला काही लोकांची तक्रार आली की मी साध्या पद्धतीने लग्न करा असे सांगतो आणि मुलीचा साखरपुडा थाटात करतो। हा साखरपुडा आपण त्यांना दाखवण्यासाठीच केला। आपण बदल करू शकतो, बदल करण्याची आपली ताकद आहे। कार्यक्रमात कोणाचाही सत्कार केला नाही। दुष्काळग्रस्तांना 1,11,101 रुपयांची मदत केली। जेवण साधे आणि महाराष्ट्रीयन होते। चायनीज जेवण नव्हते। वाढणाऱ्यांचा ड्रेस वारकरी वेशातील होता। सर्वांना समान वागणूक हा संदेश त्यातून दिला। कुणालाच बसायला खुर्च्या नव्हत्या। सगळे खाली जमिनीवर बसले होते। मी बदल केला। लोकांनी 20 वर्षे मला नावं ठेवली, आताही ठेवतात, मी सहन करतो। मी माझ्या मुलीच्या लग्नात व्याही भेटही केली नाही। मी शेतकऱ्याचा मुलगा आहे। लोकांच्या आशीर्वादाने इथपर्यंत पोहोचले। टीका करणारे आहेत, करू द्या। महाराजांनी आपल्या मुलीचा साखरपुडा साध्या पद्धतीने केला असता तर आधी केले मग सांगितले, बोलले तैसा चाले असा संदेश समाजात गेला असता। मात्र महाराजांनी तसं केलं नाही। लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण अशी तिखट आणि उचित टीका देशमुख महाराजांवर सुरू आहे। लोकांच्या लेकी वाळींना गंध, टिकली, कुंकू यावरून बोल लावायचे आणि स्वतःच्या मुलीला मात्र मुभा द्यायची, हा महाराजांचा न्याय लोकांना आवडला नाही। स्वतःला समाज प्रबोधनकार म्हणून घेणाऱ्या महाराजांना हे नक्की न शोभणार आहे। ज्ञानोबा तुकोबा यांच्यापासून शिव, शाहू फुले, आंबेडकर, संत गाडगेबाबा यांच्यापर्यंत अनेक समाज सुधारकांनी उक्तीप्रमाणे कृती केली, पण महाराज त्याला अपवाद ठरले। मित्रांनो, महाराजांनी त्यांच्या मुलीचा साखरपुडा साध्या पद्धतीने करायला हवा होता का, की जे केलं ते योग्य होतं? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।